कत्तलीसाठी बैल घेऊन जाणारी टोळी मुस्लिम तरुणांनी दिली पकडून। महाडेमाडीचे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री 10:30च्या सुमारास टेम्पोमध्ये जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना दोन बैलांची तस्करी होत असल्याचे काही मुस्लिम तरुणांच्या लक्षात आले। या मुस्लिम तरुणांनी सदर बैलांची तस्करी करीत असलेले टेम्पो महाडेमाडीचे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना सोबत घेऊन सदर टेम्पो अडविले असता यामध्ये बैल जातीचे गोवंश आढळून आले। मात्र पोलिसांनी याबाबत तपास केला असता हे बैल जातीचे गोवंश कत्तलीसाठी सातारा येथे घेऊन जात असल्याचे तस्करी करणाऱ्यांकडून सांगण्यात आले। या प्रकरणात महाडेमाडीचे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी गणेश सुदाम खोपडे राहणार वडगाव तालुका भोर जिल्हा पुणे, अक्षय पोपट साळुंखे राहणार वडगाव तालुका भोर जिल्हा पुणे, राज शेडगे राहणार गोंडाली तालुका, जाफरभाई पूर्ण नाव माहीत नाही राहणार सातारा या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुस्लिम तरुणांनी कत्तलीसाठी जात असलेले गोवंश जातीचे हे दोन बैल स्वतः गोशाळेमध्ये पोहोचविल्याने संपूर्ण महाड तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहेत। शासनाकडून गोवंश हत्या करणाऱ्यांवर जशा पद्धतीत गुन्हा दाखल केला जातो तसेच तो गो तस्करी करणारे व कत्तलीसाठी आपले बैल विकत देणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महाड तालुक्यातून होताना दिसत आहे। राजनीती भ्रष्टाचारासाठी ब्युरो चीफ, रायगड।